नमस्कार मित्रांनो, माझं नाव सुषमा आहे. मी एक 30 वर्षाची तरुणी आहे. दिसायला खूपच सुंदर. मुलगा सरकारी नोकरीला आणि स्थळ चालून आले म्हटल्यावर घरच्यांनी लग्न लावून दिले. माझं लग्न होऊन 5 वर्ष झाली होती आणि अजूनही मला मूल झालं नव्हतं. मी कितीतरी डॉक्टरांना दाखवले, पण काहीच गुण येत नव्हता. माझ्यात काहीच दोष नव्हता. एक दिवस डॉक्टरांनी नवऱ्याला बोलावून त्याची तपासणी करून घेतली. नंतर आम्ही दोघेही घरी आलो. 2च दिवसात रिपोर्ट आला. तेव्हा मला समजले की दोष माझ्यात नाही तर माझ्या नवऱ्यामध्ये होता. माझा नवरा वसंत एका सरकारी नोकरीला, वय 42 वर्ष. सरकारी नोकरी म्हटल्यावर घरच्यांनी वयाचा विचार न करता लग्न लावून दिले. सुरुवातीचे दिवस खूप आनंदाने गेले. नंतर नवऱ्याची बदली पुण्याला झाली आणि आम्ही तिकडेच राहायला गेलो. लग्नाला 4 वर्ष झाली, अजूनही मूल-बाळ नाही. म्हटल्यावर आम्ही डॉक्टरांना दाखवले आणि औषधं चालू केली. 1 वर्ष झाले तरीही काहीच फरक दिसत नव्हता. नवऱ्याच्या तपासणीत समोर आले की दोष माझ्यात नाही तर त्याच्यात आहे. आता मी ठरवलं होतं की ही गोष्ट माझ्या नवऱ्याला सांगायची नाही, कारण माझ्या नवऱ्याचं माझ्यावर खूप प्रेम होतं आणि माझ्या देखील सर्व गरजा तो पूर्ण करत होता. त्याच्यासोबत मला कोणत्याच गोष्टीची कमी नव्हती आणि आता ही गोष्ट माझ्या समोर आली होती. मला काय करावे काहीच कळेना. मलाही बाळाची ओढ लागली होती. मलाही आई व्हायचं होतं. आता माझ्या डोक्यात रात्रंदिवस फक्त एकच विचार चालत होता. एके दिवशी नवऱ्याने ऑफिसच्या मित्रांना घरात पार्टी दिली आणि ऑफिस सुटताच सर्व मित्र हे घरी आले. त्या दिवशी मी खूपच छान तयार झाले होते. मी दिसायला खूपच सुंदर होते. कोणाचीही नजर माझ्यावर टिकून राहील आणि साडीमध्ये तर शरीर पूर्ण मादक दिसत होतं. त्यातच माझ्या नवऱ्याचा मित्र सतीश. दिसायला अतिशय देखणा तरुण. त्याला पाहताच मी भान हरपून त्याला बघतच राहिले. पाणी द्यायचा बहाणा करून मी बाहेर गेले आणि सर्वांना पाणी देऊ लागले. सतीशची नजर माझ्यावर पडेल अशीच मी वागत होते. मी पाणी देण्यासाठी वाकले आणि माझा पदर सरकला. तोच सतीशची नजर माझ्या त्या जागेवर गेली. तो एकटक बघतच राहिला. तोही बिनलग्नाचा होता. मी मुद्दामून माझी फिगर त्याला दिसेल अशीच वागत होती आणि तोही आता मला लाईन देऊ लागला होता. सगळ्यांची जेवणं झाली. तेवढ्यात सतीश मला म्हणाला, "वा वहिनी, जेवण तर एकदम मस्त होतं. तुम्ही तर सुगरणच निघालात." हे ऐकून मी लाजले आणि आत निघून गेले. किचनमध्ये आवराआवर करू लागले. सतीश हात धुण्याच्या बहाण्याने आत आला. मी भांडी घासत असताना त्याचा स्पर्श माझ्या मागच्या बाजूला झाला. मी दचकून मागे वळून पाहिलं, तर तो सतीश होता. त्याने हात मागून पोटावर फिरवला आणि निघून गेला. मी सगळं आवरून झोपण्यासाठी गेले, पण मला झोप काही लागतच नव्हती. माझ्या मनात फक्त सतीशचाच विचार चालू होता. आता मला सतीश हवा-हवासा वाटू लागला होता. त्याची पुन्हा भेट कशी होईल याचाच मी विचार करू लागले आणि त्यावेळेची मला जास्त वाट पाहावी लागली नाही. 4-5 दिवसात त्याचा वाढदिवस होता. त्या निमित्ताने आम्ही त्याच्या घरी गेलो. तो नोकरीसाठी पुण्याला आला होता. त्यामुळे तो एकटाच भाड्याने राहत होता. आम्ही त्याचा वाढदिवस साजरा केला. तेवढ्यातच माझ्या नवऱ्याला कंपनीमधून फोन आला. त्याला अर्जंट बोलावून घेतलं. माझ्या नवऱ्याने सतीशला मला घरी सोडण्यास सांगितले आणि तो निघून गेला. आता त्याच्या घरी फक्त तो आणि मी. आम्ही दोघेच होतो. घरात एकदम शांतता पसरली. दोघेही काहीच बोलत नव्हतो. तेवढ्यात सतीश शांतता भंग करत म्हणाला, "वहिनी, मी तुम्हाला घरी सोडून येतो." आता ही वेळ माझ्याकडे चालून आली होती. ती मला वाया घालवायची नव्हती. मी काहीच विचार न करता त्याच्याजवळ गेले आणि माझे ओठ त्याच्या ओठांवर टेकवले. तेवढ्यात सतीश म्हणाला,
"वहिनी, तुम्ही हे काय करताय?" तेवढ्यात मी त्याला म्हणाले, "मला माहिती आहे, मीही तुम्हाला खूप आवडते. त्या दिवशी मी तुम्हाला ओळखलं होतं आणि आता मी स्वतःहून तुमच्या स्वाधीन होत आहे. तुम्ही मला आवडू लागला आहात." हे ऐकताच सतीशने मला मिठी मारली आणि माझ्या ओठांचा चावा घेऊ लागला आणि मीही त्याला साथ देऊ लागले. आम्ही एकमेकात हरवलो होतो. सतीशने मला उचलून बेडरूममध्ये घेऊन गेला. माझ्या शरीरावरून वस्त्र कधी वेगळे झाले हे समजलेच नाही. आता आम्ही एकमेकांना सुख देऊ लागलो होतो. सतीश मला नवऱ्याप्रमाणे सुख देऊ लागला होता. थोड्या वेळाने त्याने मला बेडवर वाकवले आणि मागून जोरजोराने तो माझी मारत होता. त्याने रंगाच्या पिचकाऱ्या माझ्यात सोडल्या आणि शांत झाला. त्या दिवशी त्याने मला दोनदा सुख दिलं. नंतर मी साडी घातली आणि नंतर तो मला घरी सोडून आला. आज मी खूपच आनंदी होते. एका तरुण मुलाकडून मी त्या सर्व गोष्टी करून घेतल्या होत्या. माझ्या नवऱ्यात आणि माझ्यात वयाचं खूपच अंतर होतं. त्यामुळे तरुण मुलाकडून हे अनुभवायचं होतं ते स्वप्न माझं आज पूर्ण झालं होतं. या गोष्टीला 1 महिना झाला आणि समजले की मला दिवस गेले होते. मी खूपच आनंदी झाले. मी ही गोष्ट माझ्या नवऱ्याला सांगितली. त्याला देखील खूप आनंद झाला. पण त्याला हे माहिती नव्हतं की हे मूल त्याचं नाही आणि मी त्याला कधी समजूही देणार नाही. नंतर मला समजले की सतीशचं लग्न ठरलं आहे. आता मी विचार केला होता की सतीशचा विचार डोक्यातून काढून टाकायचा. आमच्या दोघांमध्ये जे झालं ते एक भावना होती. त्यालाही त्याचं पूर्ण आयुष्य काढायचं होतं आणि म्हणूनच तोही लग्नाला तयार झाला होता. काही महिन्यातच त्याचं लग्न झालं. आता तो सगळं विसरून त्याच्या वैवाहिक जीवनात आनंदी होता आणि मलाही मुलगा झाला. सतीशलाही हे माहिती नाही की हे मूल त्याचं आहे. तो त्याच्या आयुष्यात सुखी आहे आणि मी माझ्या आयुष्यात. तर मित्रांनो, मी जे काही केलं ते चुकीचं होतं. पण काय करणार, माझ्या नशिबातच ते सगळं होतं. पण आता मी कधीच चुकीचं वागणार नाही. मला जे हवं होतं ते मला मिळालं होतं. आता मी आई झाले होते. आता माझ्या जीवनात कशाचीच कमी नव्हती. इथून पुढे मी माझ्या नवऱ्याचा विश्वास कधीच तोडणार नाही. कथा आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.